हनुमान महाराज की जय. आपल्याकडे असली योजना आहे का? महिला निवडून आली की सरपंच हे कोणी श्रीरामाचे वचन स्वमित्र करी शटांगन मन रामे दिदले अलिंगन तेने समाधान दृढ झाले. बोला बोला बसून या खाली. आणि हे सर्व शब्द ऐकल्याच्या नंतर लक्ष्मणजीला समाधान. पण ते लक्ष आणि मन एक होत बरं का. लक्ष्मणजीचं समाधान व्हावा. आता कलियुगातल्या लक्ष्मणाला किती सांगितलं त्याचं समाधानच होत नाही. ते हातात जोडले. ते म्हणले रामा तुम्ही रामच आहे. मी आवेशामध्ये काय काय बोलून गेलो पण खरंच तुम्ही माझ्या हिताचं सांगितलं ना. बरोबर आहे का. आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिताचा याची या असं माझं हित तुम्ही मला सांगितलं. सावधान झाले. उल्हास झाला. म्हणजे याच्या निमित्तानं राम आपल्याला बरोबर कुठं येऊन जाते वनवासाला नेते. याचा आनंद लक्ष्मणजीला झाला. उल्हासित अंतकरण झालं. आणि ज्येष्ठ बंधूच्या चरणावर रामायण सांगत हे लहान्या बंधून नतमस्तक झाले लोटांगण झाले. अरे बाबा पाया नका पडू पण भावानं भावाला चांगलं तरी बोला. जावानं जावाला चांगलं तरी बोला. नाही तर तुमचं नाव आहे जावा जावा जमतय तवर राहावा. नाही तर दोन्ही दोन्ही कर हे असलं नाही जमतो तुम्हाला पाठवते. लक्ष्मणजीचं समाधान झालं. हात जोडले. प्रभू रामचंद्रा बरोबर आपल्याला वनवासाला जायला मिळते. सेवा करायला मिळते. याचा अंतकरणामध्ये आनंद झाला. आणि पुढे काय झालं. पुढे ती घातले लोटांगण पुढे ती बंदी श्रीरामाचरण तुझे सेवे निवना येईना दुष्ट कंदन करावया. जाऊ लागले लक्ष्मणजी घालीन लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझं लोटांगण घातलं दर्शन घेतलं चरणावर नतमस्तक झाले. म्हणले रामा रामा मी तुमची सेवा करण्याकरता मी 14 वर्ष करता तुमच्या बरोबर येईल बरं का. मला काही देऊ नका. मला राज्य नको काही नको. म्हणून तर राम आहे नाही माझं तेही भावाचं आणि भावाचं तेही भावाचं याचं नाव रामायण. आणि माझं ते माझं आणि भावाचं तेही माझं याचं नाव महाभारत. महाभारत त्याच्यामुळेच घडला ना. दुर्योधनाने काय केलं स्वतःचा हिस्सा घेतला. कौरवानी 100 बरोबर आहे का. पण त्या ठिकाणी असताना काही केलं नाही. तीळ मात्र सुईच्या ठोकावर बसणे इतकी पण जागा दिली नाही. आणि म्हणून करता म्हणले त्या ठिकाणी लक्ष्मणजीला आनंद झाला. लोटांगण घातलं चरण धरले. रामा मला तुमच्या बरोबर नाही असं लक्ष्मणजी बोलू लागले. पुढं ती नाचे पुढं ती गाये पुढं ती वंदी श्रीराम पाये तुझी बाप तुझी माया करते. काय मी पतीचं कीर्तिवानो अवतार